नमस्कार, मी शामराव मोकाशी। हा व्हिडिओ सर्व वाहन मालकांनी ऐकानी एकमेकाला शेअर करा, त्याच्या खाली कमेंट बी करत जावा आणि व्हिडिओ मात्र शेअर करत जावा, कायदा लोकांना कळून द्या। आपण ज्या वेळेला जुनं वाहन किंवा नवीन वाहन घेतो त्यावेळेला वित्तदाता आपल्या वाहनासाठी कर्ज देतो। आता ते कर्ज तुम्ही भरलं का नाही, फेडलं की नाही, किंवा त्या कर्जाची वसुली झाली का नाही याची तपासणी करण्याचं आरटीओला अधिकार आहेत का? आरटीओला कुठलाही अधिकार नाही, हे प्रथम लक्षात घ्या। जरी हायपोथिकेशन जरी आपण करत असलो तरी कर्ज किती द्यायचं किंवा द्यायचं की नाही, ते वसूल करायचे की नाही याची कुठलीही जबाबदारी परिवहन विभागाची नाही, हे मात्र विसरू नका कुणीही। फक्त त्यांचं एवढंच काम आहे की मोटर कायद्यानुसार एखाद्या वित्तदात्यानं त्या वाहनासाठी ऋण दिलं असेल, कर्ज दिलं असेल तर त्याच्या डेट्यामध्ये, वाहनाच्या डेट्यामध्ये म्हणजे आरसी बुकवरती त्याची नोंद असते, ह्या वित्तदात्याचं हायपोथिकेशन आहे। आणि मग कायद्यानुसार जर त्या वाहनाचं परमिट नूतनीकरण करायचं असेल तर त्यावेळेला वित्तदात्याची NOC लागते। पण ते एक हप्ता भरतोय का नाही, कर्ज त्यानं डुबवलंय, कर्ज फेडलंय का नाही याच्याशी कुठलाही परिवहन विभागाचा, आरटीओ विभागाचा संबंध नाही, हे प्रत्येकानं लक्षात ठेवा। ज्या वेळेला तुमचं ऋण फिटतं, कर्ज फिटतं त्यावेळेला त्या वित्तदात्यानं म्हणजे बँकेनं, पतफेडीनं NOC लेटर द्यावं लागतं आणि 35 नंबरचे फॉर्म द्यावे लागतात। मग त्याच्यावरती आमचं कर्ज फिटलेलं आहे, आमचं हायपोथिकेशन, आमच्या संस्थेचा असणारा बोजा हा तुम्ही कमी करा, आमचा काहीही संबंध नाही। मग ते आरटीओ विभाग तुमच्या वाहनाच्या आरसी बुकवरती असणारी नोंद कमी केली जाते, एवढाच आरटीओ विभागाचा रोल आहे। परंतु इथं एक मक्तेदारी आहे। अगदी वाहन विक्रेत्यांच्याच आता वित्तसंस्था झालेल्या आहेत आणि बेदरकारपणे वाहनांना लोन तर करतातच आणि 1-2 हप्ता तुटला तर वाहनं बेकायदेशीरपणे वडून नेतात आणि दुसऱ्याला विकून टाकतात। मग त्या वित्तदात्याला असं करता येतं का? वाहन ताब्यात घेता येतं का? मुळात त्याला वाहन ताब्यात घेता येत नाही। तुमचे 2 हप्ते, 3 हप्ते, 4 हप्ते तुटले तर वाहन ताब्यात त्याला एकदम डायरेक्ट लॉक करू शकत नाही। परंतु जर तुमचे वेळेत हप्ते भरले नाहीत तर तुम्हाला पेनल्टी चार्ज हा कायद्यानुसार मारू शकतात। कर्ज वेळेवर भरायची ही जबाबदारी कर्जदाराची आहे, ज्यानं कर्ज घेतलंय त्यानं, आणि ते कर्ज पूर्ण वसूल करण्याचे अधिकार त्या वित्तदात्याला आहेत। पण त्यांना न्यायालयात जावं लागतं। जर तुमचं वाहनच ताब्यात, तुमचं 2-4 हप्ते, 5 हप्ते तुम्ही भरलंच नाही, कर्ज यायचं नाही असं दिसलं तर वित्तदाता हा न्यायालयात त्याला जावं लागतं। न्यायालयात जाऊन न्यायालयाकडून त्याची वाहन ताब्यात घ्यायची परवानगी घेतो आणि मग त्याच्यावरती वसुली अधिकारी नेमला जातो, शासन वसुली अधिकारी देतं आणि मग ते वाहन तो ताब्यात घेऊ शकतो। परंतु वसुली अधिकारी सुद्धा त्याला एक 7 दिवसाची, 8 दिवसाची, 15 दिवसाची मुदत देतो की बाबा हे न्यायालयाचे निर्णय आहेत, तुझं बँकेचं तू वित्तदात्याचं कर्ज भरत नाही, न्यायालयानं हे की ऑर्डर दिलेली आहे, ही तुला कॉपी घे आणि तू 7 दिवसाच्या आत किंवा 10 दिवसाच्या आत, 15 दिवसाच्या तो जो काही मुदत देईल ती त्या मुदतीत तू हे कर्ज फेड कर, नाहीतर मी तुझी गाडी ताब्यात घेऊन पुढील निलाव प्रक्रियेला किंवा कर्ज वसुलीच्या प्रक्रियेला मी वेग देईन आणि मग ती गाडी ऑक्शन करतील आणि येणारा पैसा त्याच्या खर्चात टाकतील। मग बँकेचं कर्ज फिटलं का नाही तर बँक पुन्हा कोर्टाकडे जाऊन त्याची स्थावर जंगम मालमत्ता, जे काही त्याची प्रॉपर्टी असेल त्याच्यावरती अटॅचमेंट कोर्टाच्या ऑर्डरीनुसार आणून त्यातून ते कर्ज कायद्यानं वसूल करू शकतात। परंतु हे कर्ज वसूल करण्यासाठी दादागिरी गुंडानं ह्या वित्तसंस्थांनी गुंडाणा ठेवलेला आहे
बेदरकारपणे त्या गाड्या वडून नेतात आणि कुणालाही कशाही विकतात। मग आपण ह्याच्याविषयी दाद मागू शकतो का? आपली गाडी जर कायदेशीर ओढून जर नेली नसेल, दादागिरीनं नेली नसेल, तर आपण प्रथम सहकार विभागाला, सहकार आयुक्तांना आपण पत्र लिहू शकतो, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहू शकतो। अशी 1-2 पत्र लिहून त्यांच्यावरती चौकशी करता येते। जर ती बँक असेल तर त्याच्यावरती रिझर्व्ह बँक ॲक्शन घेते, चौकशी होते। जर ती पतफेरी असेल किंवा सहकारी संस्था असेल तर सहकार आयुक्त त्याच्यावरती ॲक्शन घेतात, चौकशी करतात। हा एक मोठा घोळ झालेला आहे। मग तुम्ही ह्याच्याविषयी पोलीस कंप्लेंट करू शकता का? निश्चित तुम्ही पोलिसांना अर्ज करू शकता। म्हणजे आता मग हिचं कायद्याची भाषा आली, मग पोलीसवाले म्हणतात आम्हाला विचारून कर्ज घेतलं होतं का, आमचा काही त्याच्याशी रोल आहे। परंतु पोलिसांच्या ते निवेदन देतानाच तुम्हाला लिहावं लागेल, मला कुठलीही पूर्वसूचना न देता दादागिरीनं गुंडांनी ह्या गुंडांनी माझ्या गाड्या वरून नेलेली आहे, हे त्याच्यात तुम्हाला वाक्य लागेल। तर ते पोलीसवाले अशी दादागिरीनं का नेली किंवा तुझ्याकडे काय कोर्टाची ऑर्डर आहे हे बँकेला जाब विचारू शकतात। पण ह्या कायद्यात बदल होणं गरजेचं आहे, जनतेत जागृती होणं गरजेचं आहे आणि जनतेनं सुद्धा आता तक्रारी करणं हे फार गरजेचं आहे। हा एक वित्त संस्थांचा मोठा झोल चाललेला आहे, दादागिरी चाललेली आहे। तर प्रत्येकानं आपली गाडी जर नेली तर ऑनलाईनद्वारे तुम्ही तक्रारी करा, सहकार आयुक्तांना करा, मुख्यमंत्र्यांना करा, सहकार मंत्र्यांना करा, सहकार सचिवांना करा, म्हणजे उपमुख्यमंत्र्यांना करा। तुम्ही ज्यांना जेवढ्या तक्रारी जातील मग त्याच्यातून पुढं शासनाला एक धोरणात्मक परिपत्रक निर्णय काढता येईल, हे मात्र तितकंच खरं आहे। पण तुम्ही जर भेला आणि हे असंच चालायचं म्हणलं तर हे गुंडांच्या माध्यमातून वाहनांच्या ताब्यात घेऊन दुसऱ्याला विकणं आणि एकाला वाहन विकायचं, त्याच्यापासून पैसे कमवायचं, यांच्या गाड्या खपवायच्या यांनी आणि मग पुन्हा आणखीन गोरगरिबांच्या गाड्या वरून आणायच्या आणि त्या विकायच्या। पण जनतेनं जागृत झालं पाहिजे। आता ईमेलद्वारे तुम्ही तक्रारी धनाना जर गेल्या दररोजच्या आपल्या महाराष्ट्र राज्यातून, मी काही जास्ती असं म्हणत नाही भाई, महाराष्ट्र राज्याला एक सूचनापत्रक काढता येईल, ह्याच्यावरती काहीतरी नियम करता येईल। पण अशा तक्रारी जाणं म्हणजे दररोजच्या 5-50 तक्रारी, 100 तक्रारी जर महाराष्ट्रातून गेल्या तर शासन एखादी ठोस उपाययोजना करू शकतो, त्या दादागिरीला, गुंडगिरीला आळा बसू शकतो। हे मात्र कुठल्याही वाहन मालकानं विसरू नका, नाहीतर तो गुरु बोलतोय, आमचा दलाल बोलतोय, आमचा नेता बोलतोय मिटवून घे। अरे मिटवायचं काय, कर्ज आमच्या माथ्यावरती आहे, गाडी आमच्यावर आहे, 2-3 हप्ते तुटले। वस्तुस्थितीवरती सुद्धा इथं निर्णय बँकेला सुद्धा घ्यावे लागणार आहेत, परंतु जनतेनं तक्रार करण्यासाठी सुद्धा प्राधान्य हे दिलं पाहिजे। तर कुठंतरी एखादा कायदा बनू शकेल, सक्षम एखादं कारवाईचं परिपत्रक निघू शकेल। वाहन मालकांनी हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा की जेणेकरून कुठंतरी भविष्यात न्याय मिळू शकेल आणि बेकायदेशीर वाहनं वडून नेणाऱ्यांना आळा बसेल। धन्यवाद।